प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सागर विचार करत असतो की आज मुक्ताला मी अजिबात सोफ्यावर झोपू देणार नाही, तिला बेडवर झोपण्यासाठी मी भागच पाडणार आहे आणि म्हणूनच सोफ्याचा पाय तो कापून टाकतो. तो म्हणत असतो की आज ह्या सोफ्यावर झोपतात तरी कशा, हेच मला पाहायचं आहे. मुक्ता सगळी कामं आटपून आलेली असते, परंतु ज्या वेळेला ती सोफ्यावर बसते त्यावेळेला तो सोफा तुटलेला असतो आणि म्हणून ती म्हणते, अरे आता मी झोपणार कशी. सागर म्हणत असतो की असं काय करताय, तुम्ही या ना बेडवर. आणि म्हणूनच तो मुक्ताला म्हणत असतो की तुम्ही या झोपायला इथे. मुक्ता आता तेथे झोपायला देखील गेलेली असते, परंतु तिला सगळं कळत असतं की सागरच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. ती सुरुवातीला थोडीशी अवघडते, परंतु नंतर ती एका साईडला झोपून घेते. अंगावर पांघरून घेऊन ती झोपी देखील गेलेली असते. परंतु सागर म्हणत असतो की आज काही झालं तरी मला त्यांना प्रपोज करायचंच आहे. आज ही संधी मिळालेली आहे, ती संधी पुन्हा मिळेल की नाही ते माहिती नाही, परंतु मला आज कसंही करून माझ्या मनातली गोष्ट मुक्ताला सांगायचीच आहे. दुसरीकडे मात्र हर्षवर्धन आहे, तो सावनीला खोटं बोलत असतो. तो म्हणत असतो की माझे सगळे क्लायंट्स या सागर कोळीने हिरावून घेतलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीही नीट होणार नाही आहे. हर्षवर्धन मनातल्या मनामध्ये विचार करत असतो की जर मी हिला असं सांगितलं तर मग ही मला सोडून जाईल, परंतु प्रत्यक्षात तसं काहीही झालेलं नसतं. सावनी म्हणत असे की सागर कोळीने तुमचे सगळे क्लायंट्स आहेत ते हिरावून घेतले आहेत ना, मग मी मिळवून देईन. आपण दोघांनी मिळून या अडचणीचा सामना करायचा आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला सावनी बोलते त्यावेळेला मात्र हर्षवर्धनला खूप राग आलेला असतो, कारण तो कसंही करून सावनीपासून पिछा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आता दुसरीकडे मात्र सागर आहे तो मुक्ताकडे बघतच असतो आणि मुक्ता येथे मात्र झोपी गेलेली असते. त्याला असं वाटतं की काहीही झालं ना तरी मला हिंमत करावीच लागणार आहे, मनातली गोष्ट सांगायचीच आहे आणि हिंमत करून तो सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आय लव्ह यू वगैरे असं म्हणत असतो. त्याला असं वाटत असतं की आता मुक्ता देखील आय लव्ह यू टू असं म्हणेल, म्हणूनच तो तिच्याजवळ जातो. परंतु तो बघतो तर काय, ती चक्क झोपलेली असते. तो तिच्या डोळ्यावरचे केस काढतो आणि त्यावेळेला त्याचा तोल देखील जाणार असतो, परंतु तो स्वतःला कसाबसा सावरतो. तो म्हणतो की मी एवढं छान पद्धतीने प्रपोज केलं आणि ह्या चक्क झोपल्या आहेत, ह्या अशा अनरोमॅन्टिक कशा असू शकतात. माझ्या मनातली फिलिंग मी सांगतोय आणि ह्या मात्र चक्क झोपल्या आहेत, असं म्हणून तो खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की म्हणजेच मी माझ्या मनातलं प्रेम व्यक्त केलं आणि ह्यांना माझ्याविषयी काही प्रेमच नाही आहे की काय, आणि म्हणून तो चिडलेला असतो. नंतर दुसरीकडे मात्र माधवी रूममध्ये येते, तिथे आदित्य देखील असतो. ती म्हणत असते की माझा एक ग्लास आहे ना तो हरवला आहे, कुठे आहे काय माहिती. आदित्य म्हणतो माझी पण ड्रॉइंग बुक हरवलेली आहे, असं करा ना आपण एक डील करूया, मी तुमचा ग्लास शोधून देतो, तुम्ही माझी ड्रॉइंग बुक शोधून द्या. मग माधवी म्हणते ठीक आहे. आणि तिथे सावनी आहे, ती झोपलेली असते. तिला मात्र ह्या दोघांच्या आवाजामुळे खूप चिडचिड झालेली असते. ती म्हणत असते काय सकाळी सकाळी चाललेलं आहे ते तुम्हाला कळत नाही आहे का. आता दुसरीकडे मात्र सागर सकाळी उठलेला असो, रात्रीचा सगळा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर असतो. तो मुक्ताला बघितल्यानंतर आणखीनच चिडत असतो. तो म्हणत असतो खरोखर या खूपच अनरोमॅन्टिक आहेत, ह्या माझ्यावर प्रेम करत नाही तर मग माझ्यासाठी असे जे कपडे आहेत ते का काढून ठेवलेले आहेत, काहीही गरज नाही. आणि म्हणून तो मुद्दामच मुक्ताने काढलेला शर्ट न घालता दुसरा शर्ट घालत असतो. आता मुक्ताला काहीच कळत नसतं, तिला असं वाटतं की ह्याला नक्की झालंय तरी काय, मला काहीच कळत नाही आहे. तो म्हणतो की झोप लागली ना तुम्हाला. मुक्तामध्ये खरं सांगू का, इतक्या दिवसानंतर मी बेडवर झोपले ऐस पैस तर मला लगेच झोप लागली. मग सागर हे ऐकल्यानंतर अजूनच चिडलेला असतो. तो म्हणत असतो की तुम्हाला काडी मात्र फरकच पडत नाही आहे का. तिला काहीच कळत नसतं की नेमका हा कशाबद्दल बोलतोय ते. सागर म्हणतो खरोखर ह्या खूपच अनरोमॅन्टिक आहेत. दुसरीकडे मात्र येथे सावनी आहे, ती इथे तिला कोरड्या उलट्या होत असतात. त्यावेळेला मात्र मग माधवी म्हणते अरे वा कॉंग्रॅच्युलेशन, परंतु नंतर मुक्ता म्हणत असे की नाही कधी कधी होतं असं. सावनीला अजूनच राग आलेला असतो. ती म्हणत असे की अगं तू आई कधी बनली आहेस का, तुला ह्या गोष्टी कशा कळणार आहेत, असं म्हणून ती मुक्ताचा अपमान करते. परंतु सागर येतो आणि तो म्हणत असतो की माझ्या बायकोला अजिबात असं काही बोलायचं नाही आहे आणि तो हक्क तुला कोणी दिलेला आहे. सावनीला तो खूप बोलत असतो. बिचारी मुक्ता मात्र ते शांतपणे तोंड पाडून उभी राहिलेली असे. माधवीला देखील हे खटकलेलं असं. तिला असं वाटतं की ही सावनी माझ्या घरात राहते आणि माझ्या मुलीलाच काहीतरी बोलते, ही गोष्ट तिला अजिबात पटलेली नसते.